सर. अरे भरसावळ तुम्ही गेला ना? नाही सर, तुमच्यासाठीच थांबलो होतो. काही काम आहे का? बसून बोलूया का आपण? नाही नाही, ठीक आहे. 1-2 मिनिटं वेळ आहे ना सर? हो बोला ना. सर, आता आता खरंच खूप कंटाळा आलाय. रोज रोज अपमान सहन करण्यापेक्षा मी असा विचार करतोय, राजीनामाच द्यावा. मला माहिती आहे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, पण मला असं वाटतं तुम्ही राजीनामा देऊ नये. कंपनीत काय चाललंय ते मला कळलं पाहिजे. पण सर, तुम्ही ते इथे नसणार, मग हे सगळं करून काय फायदा आहे? भरसावळे, मी जरी कंपनीत काम करत नसलो तर गेली 25 वर्षाचा ऋणानुबंध त्यामुळे काही संपत नाही. शेवटी कंपनीतून बाहेर पडल्यानंतरही कंपनीचं भलंच व्हावं असंच वाटेल ना मला. पण सर, मला नाही वाटत माझं मेघना मॅडम बरोबर पटेल म्हणून. मला असं वाटतं तुम्ही राजीनामा देऊ नये. ठीक आहे सर, प्रयत्न करतो, पण जमेल असं वाटत नाही. काय करणार, नाईलाज आहे. बरं येऊ मी? तुम्हाला वाटे सोडायचं कुठे? नाही, नको, मी जाईन. काय बसली आहेस अशी? असंच. असं का बघतोयस? तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय, सुख समाधान बघतोय तुझ्या चेहऱ्यावरच. आणि तू खुश आहेस ना? ऑफकोर्स. हा काय प्रश्न झाला का? सागर, मला ना थोडं टेन्शन आलं होतं. कसलं? अरे नाही, सध्या आपली ही अशी परिस्थिती आहे आणि त्यात आपलं बाळ जन्माला येणार. कमॉन, हे बघ, आपली परिस्थिती एवढी काही वाईट नाही आहे. आणि काय फक्त श्रीमंत माणसांच्या घरीच मुलं होतात? हां, अरे उलट मी तर सांगतो की चांगली गोष्ट आहे ही. प्रतिकूल परिस्थितीचा सामना कसा करायचा याचं शिक्षण लहानपणापासूनच मिळेल त्याला. काय त्याला का तिला? ते जास्त महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की ते आपलं बाळ आहे. आपलं बाळ. सागर, किती छान वाटतात ना हे 2 शब्द, आपलं बाळ. सागर, आता आपलं सगळं जगच बदलून जाणार आहे ना. म्हणजे आतापर्यंत आपण फक्त स्वतःसाठी जगत होतो, पण आता आपल्या आयुष्यात एक महत्वाची व्यक्ती येणार आहे आणि ती म्हणजे आपलं बाळ. आणि आता आपण फक्त त्याच्यासाठी जगायचं. मग तर खरंच काय गंमत आहे ना. एवढंसं लहान मूल पण अख्ख्या घराला नाचवतं स्वतःच्या अवतीभोवती. आणि त्यातून ते सागर बाबाचं बाळ म्हणजे काय बघायलाच नको. अच्छा, माझं बाळ. आणि तुझं नाही? आपलं रे. बट मग तर आय एम शुअर काय ना की ते तुझं बाळ असणार, त्यामुळे ते खूप शहाणं असेल, माझ्यासारखं असं एडून असेल ते.
सागर बरोबर डॉक्टरांकडे जायचं म्हणजे त्या तपासतील, प्रश्न विचारतील आणि पूर्वीची हिस्ट्री जर त्यांना कळली तर बापरे, या सगळ्याचा विचारच केला नव्हता मी. मम्मा बोलवलंस? हा बस, जरा महत्वाचं बोलायचंय, बस. काय ग? हे बघ राकेश, आता अमृत डेअरीची सगळी जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यावर म्हणजे माझ्यावर आणि तुझ्यावर. ही गोष्ट ऐकायला किती छान वाटली ना, तरी हे काम तेवढंच कठीण आहे. मुख्य म्हणजे काहीही झालं तरी आपली फजिती होता कामा नये, राईट? या आय नो. पण मामा, तुला नेमकं काय म्हणायचंय? राकेश, मी खूप विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की अमृत डेअरी जर यशस्वीरित्या चालवायची असेल तर आपल्याबरोबर गोवर्धन प्रभू सारखा खंदा लढवय्या एखादा अनुभवी माणूस हवा. गोवर्धन प्रभू सारखा नव्हे तर ऍक्च्युली गोवर्धन प्रभूच हवा. व्हॉट? मम्मा, तू बोलतेस? नाईलाज आहे. आणि मुख्य म्हणजे यात माझा स्वार्थ देखील आहे. राकेश, अमृत डेअरी चालवताना या कंपनीला मानचा आधार होता, पण याला दिशा दाखवली ती गोवर्धन प्रभूने. तेव्हा आपल्या बरोबर गोवर्धन हवाच. ऍक्च्युली पण मामा, गोवर्धन काका आपल्या बरोबर काम करायला तयार होतील का? मामा, म्हणजे मला तरी ती जबाबदारी माझी. निघ तू. ओके. त्या गोवर्धनला अमृत डेअरीत काम करावंच लागेल अशी काहीतरी युक्ती काढायला हवी. कुणी काही म्हणू, काहीही सांगू, गोवर्धन अमृत डेअरी सोडणार नाही अशी एखादी जबरदस्त खेळी खेळायला हवी. पण काय काय करू? बाबा, ये बस. जरा बोलायचं होतं. बोल ना, बोल. बाबा, आता आपल्याला पुढचा विचार करायला हवा. आम्ही सुद्धा विचार करतोय, पण कुठनं सुरुवात करायची ते कळत नाही. गेले 2 दिवस मी पेपरमध्ये जॉब क्लासिफायर्स बघतोय. काही ॲड्स मी मार्क पण केल्या. तर उद्यापासून फोनाफोनी सुरू करेन, ॲप्लिकेशन्स पाठवायला सुरुवात करेन. तू प्रयत्न करतोयस ना, होईल सगळं. काय माहित बाबा, त्या ॲड्स बघून मला डिप्रेशनच आलं. चांगली नोकरी मिळवायला चांगलं शिक्षण हवं. मी डिग्रीही घेतलेली नाहीये. काय सागर, मोठ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतणार, ऐशारामात राहिलो, स्वतःच्याच बिझनेसमध्ये जॉईन झालो की मग आयुष्यातल्या खूप महत्वाच्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. वेळीच मी शिक्षणाकडे लक्ष दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती. हे बघ, तू प्रयत्न चालू ठेवायचेस, कळलं ना? आणि शिक्षण पूर्ण करायचं, डिग्री घ्यायची, कळलं? ते मी घेणारच आहे. मुक्तासाठी, बाळासाठी. बाळाचं भविष्य चांगलं होण्यासाठी आधी माझं भविष्य चांगलं हवं.
परिस्थिती माणसाला विचार करायला होते नाही सागर? करूया ना, आपण दोघेही प्रयत्न करूया. शिवाय आपला आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहेच की कामाचा, आपल्याला काम नक्की मिळणार. आता बघ, या घरात आल्यावर आपल्याला एक फॅन्टॅस्टिक न्यूज मिळाली की नाही, गुड न्यूज मिळाली की नाही, पुढे सगळ्याच गुड न्यूज आहे. उद्या चाललोय आम्ही आमच्या एका मित्राला भेटायला. इज दॅट अ गुड न्यूज? या इट इज. सब कुछ फर्स्ट क्लास होगा, डोंट वरी. मुक्ता, ए मुक्ता. काय काकू? अगं, तू रडतीस कशासाठी अशी? कांदा कापतेस मी काय घाबरले माहिती. आणि ही कामं तुला करायला कुणी सांगितली? ती सुरी आधी खाली ठेवून दे बघू. अगं, प्रेग्नंट असताना अशी चिरायची कापायची कामं करू नयेत बाई. असं काही नाहीये काकू. प्रेग्नंट बाईनी सगळी कामं करायची असतात, म्हणजे कसं ती फिट राहते. हे तुला कोणी सांगितलं? तू डॉक्टरांकडे जाऊन आलीस? नाही, मी डॉक्टरांकडे नाही गेले. मी हे सगळं वाचलंय कुठेतरी. हे बघ, अशा वेळेला वाचलेली ऐकलेली माहिती महत्वाची नसते. प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते की नाही, त्यामुळे अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच विचारलेलं बरं. तू कधी जाणार आहेस डॉक्टरांकडे? डॉक्टरांकडे ना जाणार आहे ना मी. ताई आत्याच्या ओळखीच्या एक गायनॅक सर्जन आहेत, मी त्यांच्याकडे जाईन. अगं कशाला? आपल्या इतक्या वर्षांच्या ओळखीच्या आहेत ना डॉक्टर. म्हणजे मान पासून विनीपर्यंत आम्ही सगळ्या जणी त्यांच्याकडेच जातो. तू पण चल त्यांच्याकडे, मी स्वतः घेऊन जाईन. नको काकू, मी आमच्या डॉक्टरांकडेच जाते. त्या मला लहानपणापासून ओळखतात ना, आणि ताई आत्याची चांगली मैत्री आहे त्यांच्याशी. मी तिकडेच जाते. बरं बाई, त्यांच्याकडे तर त्यांच्याकडे, पण नक्की जा. आणि त्यांना भेटून आल्यावर त्या काय म्हणाल्या हे मात्र मला सांग. अगं बघ, मी म्हटलं की नाही, सांगत होते तुला. उठ आधी पटकन, हात नळाखाली धर. उठ उठ पटकन जा. 1000 वेळा तुला सांगितलं तरी तू ऐकत नाहीस. ही मुलगी ना, हिची काळजी मला एवढी घ्यावी लागणार आहे. आई, चहा आणलाय. बाबा, चहा दे. काय हो, कसलं काम काढलं एवढं? बघ ना अगं, रात्री पण बराच वेळ बसले होते. अहो, केवढा पसारा. काय चाललंय तुमचं? काय नाही, तुमच्या बंधुराजांसाठीच आहे हे. माझ्या? म्हणजे कोण, दिवाकर का पद्माकर दादा? पद्माकर. बस बस. काय गायत्री, की मानच्या बिलच्या संदर्भात कोर्टाने जो काही निकाल दिला ना, तो मला मान्य नाही. परवा सागरचा फोन आला होता, आमचं बोलणं झालं. आम्ही ठरवलंय की हायकोर्टात अपील करायचं. म्हणजे आता तुम्ही घेणार आहात ती केस? हो. म्हणजे मेघना वहिनी आणि दिवाकरच्या विरोधात तुम्ही ती केस घेणार आहात? काही शंका नाही. पद्माकर दादाची बाजू सच्ची आहे, त्यामुळे त्याला न्याय मिळालाच पाहिजे. खरं आहे तुमचं. पुन्हा एकाची बाजू घेतली की दुसऱ्याला वाईट वाटणारच. पण एकंदरीत सरदेसाईंच्या घरी जे काही घडलंय त्यात आपण काहीच करू शकणार नाही. हां, पण शालिनी मामींचं कौतुक करायला हवं. त्या किती खंबीरपणे उभ्या आहेत. शिवाय मुक्ताई त्यांना मदत करते. हां, अमृत स्वीट्समुळे त्यांचा बराचसा भार हलका होईल. काय अजून उपमा वगैरे घेणार का? अरे म्हणजे काय, आज भरपेट खाणार आहे मी. 2 घास जास्तच. म्हणजे कॅलरीज, डायटिंग सगळं बाजूला वाटतं? नाही, अगदीच तसं काही नाही. पण आजचा दिवस, कारण आजचा दिवस सेलिब्रेशनचा आहे. सेलिब्रेशन कशाबद्दल? गोवर्धन प्रभूचा माज उतरवल्याचा आनंदोत्सव. अरुण,
हो, कसा आता अगदी सुतासारखा सरळ आलाय गोवर्धन प्रभू, एकदम लाईनीवर आलाय. तुला कळलं असेलच, गोवर्धन प्रभू, त्याचा व्याही तो पद्माकर आणि त्याची सगळी फॅमिली सगळे रस्त्यावर आलेत, रस्त्यावर. हातात बीकेचा कटोरा घेऊन बसले असतील बहुतेक. वाह वाह मेघना सरदेसाई, यू आर ग्रेट. अरुण, दुसऱ्याचं वाईट झाल्यावर आनंद साजरा करण्यात कसला आलाय रे पुरुषार्थ? त्या मेघनाला पण कधी अक्कल येणार आहे कोणास ठाऊक. तिच्या वागण्याने काय झालं बघितलंस ना, आणि आता दिवाकर भाऊजींचं काय होत आहे तेही पाहतोयस ना. तुझं काय चाललंय तेही बघतोय मी निकी. तुझ्यासारखी बायको मिळाली हे दुर्दैव असं वाटायला लागलंय मला. अरुण, हे मीही म्हणू शकते. मग म्हण. आय डोंट केअर. एक लक्षात ठेव निकी, बायको, मुली, त्यांच्या तक्रारी, रुसवे फुगवे या सगळ्याच्या पलीकडे गेलोय मी आता. पुन्हा असलं काही मी ऐकून घेणार नाही. सगळं तुझ्यामुळे. मी काय केलंय आता? नाहीतर काय, स्वतःची अक्कल नाही आणि मी काय करतोय ते पटत नाही. मुलींना सुद्धा तसलंच काहीतरी शिकवून ठेवलंस. बाप म्हणजे वैरी वैरी वाटतो त्यांना. ती जर रणदिव्यांच्या घरात नसती ना, तर त्या विनायक रणदिवेला आतापर्यंत संपूर्णच टाकला असता. बास अरुण, बास आता, बास. याच्या पुढे मी एक शब्दही ऐकून घेऊ शकत नाही. गेट लॉस्ट. अरे हे काय, आज मी एकटाच ब्रेकफास्टला? सुशांत आणि विनी कुठे आहेत? अरे सुशांत आणि विनी अजून उठलेच नाहीयेत. रादर मी त्यांना उठवलंच नाही मुद्दाम. बरं केलंस, म्हणजे तशी तू समंजस आहेसच म्हणा. माझं सोड रे मंदार, पण आपली विनी किती समजूतदार आहे बघ ना. म्हणजे एका बाजूला सुशांतचा हा प्रॉब्लेम, दुसऱ्या बाजूला तिच्या वडिलांचं एवढं मोठं आजारपण. ती कसं सहन करत असेल सगळं? माझ्याही लक्षात आलंय ग, वरवर खूप शांत वाटते विनी, पण ना कधी कधी तिच्या ह्या शांतपणाची मला भीती वाटू लागते. मंदाराने वाईट कसलं वाटतं माहितीये? विनीच्या दुःखावरती आपल्याकडे एकही उपाय नाहीये. खरंच खरं आहे ग, वाट बघण्यापलीकडे आपल्याकडे कुठलाच उपाय नाही. नाही पण माझी खात्री आहे, आपलं बाळ आलं ना घरात की घरातलं सगळं वातावरण बदलून जाईल. त्या बाळाच्या सहवासात विनी आपलं दुःख नक्की विसरेल. बघ तू. वा वा मंदार कामत, वा. माझ्या मुलीच्या सुखासाठी छान मार्ग शोधलाय तुम्ही.